वेलकम ऑल. आता ह्या आपल्या पुढच्या सेशनमध्ये कोनिक सेक्शनचा आपला पॅराबोला सगळा संपलेला आहे. ज्यांनी तो केलेला नसेल कव्हर त्यांनी आधीचा व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुमचा पॅराबोला छान कव्हर होऊन जाईल. बघा आता खूप कमी दिवस राहिलेले आहे. 1 जानेवारी पासून आता 1 जानेवारी यायला 2-4च दिवस बाकी आहे. कदाचित हा व्हिडिओ आला की लगेच 1-2 दिवसात आपलं 1 जानेवारी येईल. 22 दिवसात फक्त आपलं जेईचा फर्स्ट अटेम्प्ट आहे. ठीक आहे. आणि कोनिक सेक्शन चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पॅराबोला नीट कव्हर झालेला आहे. तुम्ही ना त्याचे सगळे व्हिडिओज नीट बघा, एक नोट्स तयार करा. तुमचे भरपूरशे एमसीक्यू तुम्हाला त्या फॉर्म्युलाशी रिलेटेड तुम्हाला सापडून जातील. ठीक आहे. तर चला पुढचा आता आपण कोनिक सेक्शनचा पुढचा पार्ट चालू करतोय, इलिप्स. ठीक आहे. बघा इलिप्स. तर व्हॉट इज कोनिक्स, इसेंट्रिसिटी, डायरेक्ट्रिक्स ते सगळं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ज्यांना आठवत नसेल, रिव्हिजन करायचं असेल त्यांनी कोनिक्सचा पहिला व्हिडिओ बघून घ्या. आता बघा इलिप्स मध्ये इसेंट्रिसिटी, इसेंट्रिसिटी मीन्स व्हॉट, डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम अ फिक्स पॉइंट टू इट्स फिक्स स्ट्रेट लाईन, दॅट इज PS अपॉन PM. याला आपण म्हणतो इसेंट्रिसिटी ई. ठीक आहे. हा जो रेशो असतो ना डिस्टन्सचा, तो रेशोचं जे आन्सर येईल त्याला आपण इसेंट्रिसिटी म्हणतो. तर इलिप्स मध्ये ही जी इसेंट्रिसिटी असते ती नेहमी करता लेस दॅन 1, ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 1. बघा हा छोट्या पॉइंटवर पण बरेच एमसीक्यू विचारतात, थोडे फिरून फारून, थोडे लँग्वेज बदलून वगैरे. तर इसेंट्रिसिटी इज लेस दॅन 1. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही डिस्टन्स घ्या, इथून आणि हे यांचा रेशो घेतला, इथून आणि हे यांचा रेशो घेतला, तर ते जे येणारं आन्सर ते एका इलिप्ससाठी सेम असेल आणि लेस दॅन 1 असेल. ही झाली इसेंट्रिसिटी. आता इलिप्सचे जसे पॅराबोलाचे 4 टाइप्स आहेत तसे इलिप्सचे फक्त 2च टाइप आहे. इलिप्स आणि हायपरबोला ना इतका सिमिलर आहे त्याचे फॉर्म्युले की तुम्हाला इलिप्सचे फॉर्म्युले आले की हायपरबोलाचे यायला काहीच वेळ लागणार नाही. आणि पहिला इलिप्स आणि दुसरा इलिप्स याचे पण फॉर्म्युले खूप इझी आहे. तर बघा इलिप्सचे 2च टाइप आहे. हा एक आहे, याला आपण म्हणू हॉरिझॉन्टल इलिप्स, असा झोपलेला इलिप्स. ठीक आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे व्हर्टिकल इलिप्स, असा उभा असणारा इलिप्स. तर पहिले आपण हॉरिझॉन्टल बघून घेऊ, मग व्हर्टिकल कडे येऊ. ठीक आहे. तर हा झाला. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे ह्या इलिप्समध्ये आणि हायपरबोलामध्ये 2 फोकस, 2 डायरेक्ट्रिक्स, म्हणजे 2 फिक्स पॉइंट आणि 2 फिक्स स्ट्रेट लाईन. पॅराबोलामध्ये एकच फोकस होते, हायपरबोलामध्ये पण सेम असंच आहे, 2 फोकस 2 डायरेक्ट्रिक्स. ठीक आहे. सेंटर. आता हे सगळे फीचर्स आहे. तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या, नंतर लिहायला सुरुवात करा किंवा सोबत सोबत लिहा, एक नोटबुक मात्र बनवा. तर सेंटर म्हणजे पूर्ण डायग्रामचा मध्य, दॅट इज ओरिजिन इज द सेंटर ऑफ द इलिप्स. ठीक आहे. ऍक्सिस. इलिप्स कोणाच्या भोवती सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल आधी पण सांगितलं होतं, झाडाचं पान जेवढं एवढा डिस्टन्स आहे तेवढंच इतकं डिस्टन्स आहे, मधली जी रेष असते ते. तर ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, की त्याच्या भोवती हे सगळे पार्ट इक्वल आहे. सो ऍक्सिस इज एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. त्याच्यात आता बघा मेजर, मेजर मीन्स मोठा. तर ए डॅश हा झाला मेजर ऍक्सिस. मायनर ऍक्सिस आहे बी डॅश, हा जो छोटा आहे, तरच तो इलिप्स होईल. बघा जर दोन्ही इक्वल राहिलं तर तो सर्कल तयार होईल. तुम्ही साधं छोटंसं एक्झाम्पल सांगते बघा. आपण जर सॅलेड बनवत असू, गाजर तुम्ही कापाल, सरळ कापाल तर गोल दिसतो, थोडं तिरपं कापाल तर असे ओव्हल शेप दिसतात, बरोबर ना. तिरपं कापलं म्हणजे काय, हे जे डिस्टन्स आहे ते अनइक्वल आहे, दॅट इज द इलिप्स. मग तो तयार होणारा तुमचा इलिप्स आहे. सो मेजर ऍक्सिस इज ए डॅश, मायनर ऍक्सिस इज बी डॅश. आता व्हर्टायसेसचा एक पॉइंट मी तिकडे लिहिलाय. व्हर्टायसेस म्हणजे काय, ऍक्सिस इलिप्सला कुठे कट करतात ते 4 पॉइंट्स, 4 पॉइंट्स मध्ये कट करतात. पॅराबोलामध्ये एकच व्हर्टेक्स होता, मग हे काय झाले व्हर्टायसेस. तर व्हर्टायसेस आहे ए, याला आपण A,0 म्हणू, ए डॅश मायनस A,0,
बी 0, बी आणि बी डॅश आहे 0, -b. हे झाले व्हर्टायसेस. हे 4 व्हर्टायसेस इलिप्सचे. कळलं? मग मेजर ऍक्सिस काय होईल बघा. मेजर ऍक्सिस हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, हे ए आहे आणि हा कोऑर्डिनेट मायनस ए म्हणजे डिस्टन्स प्लस ए. सो मेजर ऍक्सिस झाला 2a, मायनर ऍक्सिस झाला 2b. क्लिअर समजलंय? कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला जे काही लिहायचं आहे, डाऊट्स आहे, समजलं, येस नो सगळं टाकत चला, म्हणजे मला पण कळलं पाहिजे तुम्हाला काय कळतंय ते. हा, फोकाय हे एस डॅश. फोकाय, फोकसचं प्लुरल फॉर्म दॅट इज फोकाय. 2 फोकस म्हणून फोकाय. एकच असेल तेव्हा आपण त्याला फोकस म्हणतो. मग फोकाय आहे एस ए कॉमा 0 एस डॅश -a, 0. ठीक आहे. आपण ह्या इलिप्सचे इक्वेशन मी तुम्हाला शेवटी सांगते. मुद्दाम ते शेवटी ठेवलेलं इक्वेशन लिहायचं. दुसरं बघा, रिलेशन बिटवीन ए बी अँड ई इज बी स्क्वेअर इज ए स्क्वेअर 1 - e स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. बी स्क्वेअर इज ए स्क्वेअर 1 - e स्क्वेअर. आता इथे ई नंतर का लिहिलाय? कारण लेस दॅन 1 आहे म्हणून. 1 पेक्षा म्हणजे हे डिस्टन्स पॉझिटिव्ह आलं पाहिजे ना, स्क्वेअर आहे तो निगेटिव्ह कसा असेल, म्हणून याचं जे आन्सर आहे ते पॉझिटिव्ह यायला पाहिजे, म्हणून ई स्क्वेअर नंतर आहे. ही एक लक्षात ठेवायची पण ट्रिक्स आहे. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स आहे x इज इक्वल्स टू a/e, x इज इक्वल्स टू -a/e. ठीक आहे. ही झाली डायरेक्ट्रिक्सचे इक्वेशन. लेंथ ऑफ LR. आता LR साठी मी तुम्हाला सेपरेट इलिप्स काढून दाखवते. एकाच याच्यात थोडी गर्दी होते म्हणून. L डॅश, ज्याच्यात सेपरेट फक्त लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. बघा, लॅटस रेक्टम म्हणजे फोकल कॉर्ड, फोकस मधनं जाणारी लाईन आणि ऍक्सिसला परपेंडिक्युलर. सो लेंथ ऑफ LR आहे 2b स्क्वेअर अपॉन a. ठीक आहे. या दोघांचे पूर्ण लेंथ L डॅश इज 2b स्क्वेअर अपॉन a. आता ऑब्विसली डायग्राम सिमेट्रिकल आहे, म्हणजे हे काय असणार आहे? बी स्क्वेअर बाय ए, बी स्क्वेअर बाय ए. हा फोकस आहे a, 0. दिसते ना सगळ्यांना? झूम करून दाखवते मी. बघा, मग एक्स्ट्रीमिटीज काय होईल? बघा, एक्स्ट्रीमिटीज म्हणजे एंड पॉइंट्स ऑफ LR. आता ह्या एक्स्ट्रीमिटीज वर ना जेईला सुद्धा भरपूर पीवायक्यूज आहेत. पीवायक्यूज आहे, क्वेश्चन्स आहे. तुम्ही बघितलं तर की एल ला टँजंट टाकली, एल डॅश ला टाकली, मग तयार होणाऱ्या ट्रायंगलचा एरिया, किंवा याचे सीईटी ला पण खूप येतात की एल चे कोऑर्डिनेट सांगा, एल डॅश चे सांगा, एक्सेट्रा. मग आता बघा, ओरिजिन पासूनचं हे डिस्टन्स आहे AE, बी स्क्वेअर बाय ए आणि AE, -b स्क्वेअर बाय ए. मायनस का? कारण की निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. इकडे बघा, -AE, 0, मग याचे होतील -AE, बी स्क्वेअर बाय ए आणि -AE, -b स्क्वेअर बाय ए. मग आता एक्स्ट्रीमिटीजचा आपण एक पॉइंट लिहून घेऊ. सो एक्स्ट्रीमिटीज इज L with respective focus S होईल AE, b स्क्वेअर बाय ए, L डॅश AE, -b स्क्वेअर बाय ए. फोकस S च्या विथ रिस्पेक्टिव्ह जी आहे ती. आणि S डॅश होईल L -AE, b स्क्वेअर बाय ए, L डॅश -AE, -b स्क्वेअर बाय ए. समजलंय? हे झाले सगळे फीचर्स. आता एंड पॉइंटला आपण येऊ, एकदम लास्ट. इक्वेशन ऑफ दिस इलिप्स इज x square upon a square plus y square upon b square is 1, where a is greater than b. खूप इम्पॉर्टंट आहे हे इक्वेशन ऑफ, या पहिल्या ज्या इलिप्सचे इक्वेशन आहे
एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज 1. मग आता इथे ही जे बी स्क्वेअर आहे ना, बघा हे प्रूफ पण आहे आपल्याकडे. म्हणजे तुम्हाला असं एखाद्याला असं वाटलं की हे आलं कसं इक्वेशन, कुठून आणलं, तर तुम्हाला हा क्वेश्चन आला असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचं प्रूफ इतकं जास्त मोठं आहे आणि आता तितकासा वेळ नाही आपल्याला. आता कसं आहे, आपण मार्क्स ओरिएंटेड जास्त अभ्यास करतोय. पण तरी जर तुम्ही म्हणत असाल तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करून देईल, ठीक आहे ना. मग आता हे तर बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. इथे ना, इथे ही प्रूफ नुसार इथे ही व्हॅल्यू येते, पण ते इतकं मोठं नको म्हणून आपण शॉर्ट मध्ये त्याच्याऐवजी बी स्क्वेअर लिहिलं. क्लिअर झालं. हा झाला आपला पहिला इलिप्स. ठीक आहे, सगळ्यांना समजला असेल. स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे तुम्हाला फीचर्स त्याचे मिळून जातील. आता दुसरा इलिप्स आहे व्हर्टिकल इलिप्स. पहिला झाला हॉरिझॉन्टल झोपलेला इलिप्स, आता त्याला आपण जाग केलं म्हणजे व्हर्टिकल इलिप्स. क्लिअर. आता बघा याचे इक्वेशन आपण पहिले घेऊन घेऊ. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज 1. तुम्ही म्हणाल सेमच इक्वेशन आहे, माझं लिहिताना चुकलं का? तर नाही, ह्या दोन्ही इलिप्सचे इक्वेशन एकदम सेम आहे. मग फरक काय? आपल्याला कसं कळणार की हे पहिला इलिप्स आहे का दुसरा इलिप्स आहे? कशावरनं ओळखायचं? हिअर बी इज ग्रेटर दॅन ए. त्याच्यात काय होतं? ए इज ग्रेटर दॅन बी. इथे बी बघा ना, हे डिस्टन्स तुम्हाला डायग्राम वरनं पण कळतंय, हे डिस्टन्स याच्यापेक्षा मोठं आहे. सो हा झाला सेकंड इलिप्स, पण दोघांची इक्वेशन मात्र एकदम सेम आहे. इसेंट्रिसिटी सेम, लेस दॅन 1. ठीक आहे. तर आता याचे पटापट पॉइंट्स घेऊन. पहिला इलिप्स झाला ना तर दुसरा खूप इझी जातो. सेंटर, पूर्ण डायग्रामचं सेंटर आहे ओरिजिन, सो ओरिजिन इज द सेंटर. व्हर्टायसेस सेमच आहे, मग त्याचे कॉर्डिनेट पण सेमच येतात. ए 0, ए डॅश मायनस ए कॉमा 0, बी इज 0 कॉमा बी आणि बी डॅश इज 0 कॉमा मायनस बी. ठीक आहे. ऍक्सिस कोणता, कोणाच्या भोवती सिमेट्रिक आहे? एक्स आणि वाय. सो ऍक्सिस दोन्ही पण. आता मेजर आणि मायनर याच्यात चेंज झालेले आहे. हा बघा तुम्ही, मेजर मोठा कोणता आहे? बी, बी डॅश इज द मेजर ऍक्सिस विच इज इक्वल्स टू 2b. मायनर ए, ए डॅश विच इज इक्वल्स टू 2a. क्लिअर. फोकाय एस 0 कॉमा बीई, एस डॅश 0 कॉमा मायनस बीई. फर्स्ट इलिप्स मध्ये एई कॉमा 0 होता, एक्स ऍक्सिस वर होता. इथे ऍक्सिस बदलला म्हणून 0 कॉमा बीई झाला. एकदम सेमी. लक्षात ठेवायला तर हे फॉर्म्युले इतके सारखे आहेत, फक्त एक्सचं वाय करायचं, वायचं एक्स करायचं, एचं बी करायचं, बीचं ए करायचं, बस. रिलेशन बिटवीन ए बी अँड ई. आता इथे ए स्क्वेअर इज, पहिल्या याच्यात बघा काय होतं, बी स्क्वेअर इज ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. मग इथे तुम्ही सांगा काय असेल? ए बी फक्त इंटरचेंज, इसेंट्रिसिटी तर सेमच राहील, लेस दॅन 1. म्हणजे इथे किती येईल? ए स्क्वेअर इज बी स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. आता हा जो इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला आहे ना, याच्यावरनं म्हणजे आता हे रिलेशन वरच्या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला इसेंट्रिसिटी काढावी लागणार आहे. तर याचा आपण इसेंट्रिसिटी काढण्यासाठी 1-2 एक्झाम्पलचा एक वेगळा व्हिडिओ बनवू. हा, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स बघा. पहिल्याची काय होती? एक्स इज इक्वल्स टू ए बाय ई. इथे काय येईल? वाय इज इक्वल्स टू बी बाय ई, वाय इज मायनस बी बाय ई. बघा, कारण वाय ऍक्सिसला कट करताय ना. लेंथ ऑफ एल आर, फर्स्टचं होतं 2b स्क्वेअर अपॉन ए, याचा आहे 2a स्क्वेअर बाय बी. ठीक आहे, लेंथ ऑफ एल आर. आता एक्स्ट्रीमिटीज काढण्यासाठी ना आपण एक वेगळा इलिप्स काढू. ते एका इलिप्स मध्ये खूप जास्त एकत्र होऊन जातं. एक्स्ट्रीमिटीज ऑफ एल आर, एल एल डॅश 0 कॉमा बीई, ए स्क्वेअर बाय बी, ए स्क्वेअर बाय बी, ए स्क्वेअर बाय बी, ए स्क्वेअर बाय बी. बघा, थोडी डायग्राम मी रफ मध्ये काढलेली, तुम्ही समजून घ्या. तर हे तुम्हाला समजावं हे जास्त महत्वाचं.
विथ रिस्पेक्टिव्ह फोकस एस, एल चा एक्स कोऑर्डिनेट हा ए स्क्वेअर बाय बी कॉमा बीई, एल डॅश चा कोऑर्डिनेट बघा मायनस ए स्क्वेअर बाय बी, कारण की निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, कॉमा बीई. आता विथ रिस्पेक्टिव्ह फोकस एस डॅश बघा, एल एल डॅश, एल चे कोऑर्डिनेट ए स्क्वेअर बाय बी कॉमा, आता हा निगेटिव्ह एक्स वाय ऍक्सिस वर आहे, मायनस बीई, आणि इकडे बघा मायनस ए स्क्वेअर बाय बी कॉमा मायनस बीई. थर्ड क्वाड्रंट मध्ये सगळं निगेटिव्ह. ठीक आहे, हा झाला आपला व्हर्टिकल इलिप्स. दोन्ही इलिप्स छान कव्हर झालेत आपले याच्यामध्ये. आता जे थोडे थोडे काही काही पॉइंट्स आहे ना, त्याचे एक तर शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला येतील किंवा एका लॉंग व्हिडिओमध्ये आपण ते सगळं एकत्र कव्हर करू. कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शन मध्ये टाका. लाईक करा, शेअर करा, भरपूर ठिकाणी शेअर करा. तुमचे फ्रेंड सर्कल, कॉलेज, कुठले कुठले मित्र असतील त्यांना शेअर करा. तुम्ही स्वतः खूप ऐका, याच्यात तुमचे नक्की इतके मार्क्स वाढणार आहेत. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आणखीन काही इलिप्सच्या बाबतीतचे आपण चांगले चांगले पॉइंट्स घेणार.